प्रणाम. आज जो विषय आहे की पंतप्रधानांनी जातीनिहाय जनगणना जाहीर केलेली आहे, जी बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांची मुख्य मागणी होती. बिहारमध्ये नितीश कुमारांनी तसा प्रयोगही करून पाहिला होता आणि आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. मला फक्त आज नेने सरांशी बोलत असताना माझी एक शंका व्यक्त करायची आहे, त्याचंही निरसन त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे माझी. ती म्हणजे युद्ध 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 असा युद्धज्वर जो मीडियाने प्रचंड प्रमाणावर पसरवला आणि तो अरे आता 24 तासात, आता 12 तासात, आता 2 दिवसात युद्ध युद्ध म्हणजे सर्वंकष युद्ध, पाकिस्तान खतम, अमुक हल्ला तमुक, बाप रे. तर मला असं वाटतं की ते काही प्रॅक्टिकल नव्हतं. इंदिरा गांधींनी एप्रिलमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये पश्चिम म्हणजे रेग्युलर पाकिस्ताननी हालचाली सुरू केल्या वेड्यावाकड्या आणि त्यानंतर 8 महिने घेतले आणि सॅम मॅनेक्शॉनी त्या ज्यावेळेला एप्रिलमध्ये मीडियाच्या दबावाखाली अवधर्यपणा करायला लागला की करूया करूया, ते म्हणाले माझा राजीनामा घ्या, बरोबर, नाही तर थांबा, तयारी होऊ द्या. मग 8 महिन्यांनी मग त्यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशच्यासाठी हल्ला चढवला. तर साहजिकच आहे मोदींना देखील पूर्ण, कारण अचानकच पहलगाम घडलाय ना, कुणाच्या ध्यानीमानी नसताना, कसलीही पूर्वतयारी नसताना, पूर्व सूचना घेतलेली नसताना आणि पूर्व काही त्याचं हे नक्की असताना आलेलं. तर एवढ्या लवकर युद्ध करणं शक्य नाही. पण त्यांचेच जे चॅनल आहेत त्यांनाच धीर नाही आणि त्यांना TRP हवा आहे. तर ते युद्धाचा जोर वाढत असल्यामुळे मोदींनी असा विचार केला असावा असं मला वाटतं की याच्यामधून सगळ्या देशाचं लक्ष जे आता कधी होतं युद्ध, कधी होतं युद्ध, कधी होतं युद्ध, असं जे होऊन बसाय सगळ्यांना, तर ह्या सगळ्या मीडियापासून सगळ्यांना जर डायव्हर्ट करायचं असेल युद्धाच्या फोकस करून आणि एका वेगळ्याच पण ताकदीच्या विषयाकडे न्यायचं असेल, तर जी पेंडिंग मागणी आहे बऱ्याच काळापासून, ज्याचं आश्वासन भाजपने बिन दिलं होतं काही काळी, पण नितीश कुमार आणि यांना तर हवीच येते आपल्या चंद्राबाबू नायडूंना, तर तो मुद्दा त्यांनी काल काढला. तो राजकीय हेतूने काढून वॉर बाजूला टाकलं असं माझं मत आहे. आता तुमचं माहिती आणि मत दोन्ही. साहेब, काल संध्याकाळी जेव्हा मोदी साहेबांनी सरकार जातीनिहाय जनगणना कास्ट सेन्सस करणार असं घोषित केलं, तर 2 मिनटं आय वॉज नम, मला काय बोलावं कळेच ना ॲक्च्युली. कारण की आपण थोडं काही दिवस मागे गेलो तर ही मागणी प्रामुख्याने गेले 2 वर्ष कोण उचलून धरतंय? राहुल गांधी. आणि राहुल गांधी नुसता उचलून धरत नाहीये, तर त्यांनी संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून भाषण करताना सांगितलं की ह्याच संसदेमध्ये जातीनिहाय जनगणना आम्ही सरकारला करायला लावू. हो. आणि सरकारला त्या पुढे आम्ही वेगळा पर्याय ठेवणार नाही. आणि गेले 1.5-2 वर्ष सरकार या विषयावरती मौन बाळगून होतं, पण असे सगळे सिग्नल देत होते की यांना हे करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे सरकारला. आजच मी इकडे येता येता गुगलमध्ये टाईप करून बघितलं कास्ट सेन्सस, तर त्याचे जे आपल्याला येतात ऑप्शन्स, त्याच्यात पहिले 2 ऑप्शन्स होते की BJP's U-turn, दुसरं होतं मोदी समरसॉल्ट. ह्यात म्हणजे भारतीय जनता पार्टीने U-turn घेतलाय किंवा मोदींनी कोलांटी उडी मारली आहे या विषयावरती, असं त्यांना गुगलमध्ये दिसून आलं. आणि मला वाटतं की बहुतेक लोकांच्या मनामधली हीच भावना असणार की वॉरकडून लक्ष डायव्हर्ट करण्याचा U-turn तरी घेतला आहे किंवा कोलांटी उडी मारली आहे. आता ती का मारली, तर त्याच्यामागे तुम्ही जे बोलताय ते एक कारण असू शकतं की युद्ध सदृश जे वातावरण निर्माण केलं आणि एक थोडी चिंतेची, घबराटीची एक भावना लोकांमध्ये यायला लागली होती, तर त्याच्यापासून लोकांचं अटेन्शन डायव्हर्ट करावं. काही लोक त्याला हेही सांगतायत की याच्यामागे एक राजकीय कारण आहे, कारण की बिहारच्या निवडणुका येत आहेत. नाही, आता ह्या विधायकावरती याच्यावरती घोषणेवरती आपण येऊ. मी आज जे काय बोलणार आहे ते माझं वैयक्तिक मत आहे, अभ्यासपूर्ण मत आहे. ते मत सगळ्यांचं असेलच असं मी समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं तर मत असेल, पण आता सरकारने घोषणा केल्यानंतर विरोधात बोलण्याची कोणामध्ये डेअरिंग असणार नाही, जी मी थोडी आज बोलणार आहे. साहेब, आपण म्हणतो ना जात ने ती जात, आणि आपल्या देशामध्ये जात हे वास्तव आहे.
इट इज अ रियालिटी आणि त्याच्यापासून कोणी पळून जाऊ शकत नाही. आणि जातीय जनगणना जर का आपण ह्या विषयाकडचा थोडा अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की शेवटची जातीय जनगणना जी झाली होती 2011 मध्ये मनमोहन सिंग जनगणना होती ती, जातीनिहाय नव्हती. जातीनिहाय पण होतं त्याच्यामध्ये. अच्छा. 2011च्या जनगणनेमध्ये त्यांनी सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा एक पोट हे त्यांनी घेतला होता विषय आणि ती पण त्यांनी जनगणना केलेली होती. म्हणजे मागासवर्गीय आणि इतर असं होतं. हा म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय लोक म्हणजे त्यांची किती आहेत अशी त्यांनी ती आणि त्याच जाती मधले कुठच्या जातींचे आहेत असं त्यांनी ते केलं होतं जनगणना. पण त्याचा जे फाइंडिंग होतं त्याचा जो निकाल होता तो ना मनमोहन सिंग सरकारने घोषित केला ना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घोषित केला. म्हणजे 11 साल 14 वर्ष झाली तो निकाल कोणी घोषित केला नाही. महत्वाचं आहे सर, हे महत्वाचं आहे की सेन्सस झाला पण त्याचा निकालच नाही दिला. निकाल नाही दिला. अच्छा, भारतीय जनता पार्टी ते पुढे मी त्याच्यात येईल त्या विषयावर त्याला सांगतो. पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला विचारलं गेलं तेव्हा ते म्हणायचे की हा निकाल त्यामध्ये खूप उणिवा आहेत, खूप त्रुट्या आहेत त्या सर्वेमध्ये आणि त्यामुळे त्या आत्ता घोषित करणं इष्ट नाही. आता ते कसं काय त्रुट्या ते मी पुढे सांगतो. त्याच्या आधीचा सर्वे 2011च्या आधीचा सर्वे कधी झालेला? ब्रिटिश काळात 1931 साली. अरे 1931 साली सर्वे झाला जातीनिहाय. त्याच्यानंतर 1941 मध्ये त्यांनी सर्वे घेतला. पण 31 सालचा सर्वे जसा त्यांनी पब्लिक केला त्याची माहिती सगळी मीडियामध्ये आणि सगळ्याकडे हे केली, घोषित केली. 41च्या सर्वेची त्यांनी माहिती घोषित केली नाही. तशी 2011ची केली नाही, तशी 41च्या सर्वेची पण त्यांनी माहिती घोषित केली नव्हती. ब्रिटिश सरकारने पण नाही ती रिस्क नव्हती घेतली त्यावेळेला. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली 1951 मध्ये पहिला सेन्सस म्हणजे पहिली जनगणना पॉप्युलेशनची 1951 साली करण्यात आली. पण ती जनगणना करताना सरकारने जातीनिहाय जनगणना करायची नाही असं एक धोरण अवलंबलं आणि ते धोरण 2011 पर्यंत चालत आलेलं आहे. ते धोरण का अवलंबलं तर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले कायदा मंत्री होते. संविधान त्यांनी लिहिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये आरक्षणाची प्रावधान केलं होतं ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या 2 जाती यांच्यासाठी केलं होतं 10 वर्षांसाठी. ते एवढ्यासाठीच केलं होतं की एक लेवल प्लेइंग फील्ड ज्याला म्हणतो, समान येण्याची संधी सगळ्यांना मिळावी यासाठी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या लोकांसाठी काही जागा आरक्षित करायला पाहिजेत. आणि त्यांना जे अभिप्रेत होतं की 10 वर्षामध्ये त्या समान संध्या या लोकांना दिल्या की ते समाजातल्या इतर घटकांच्या बरोबरीला येतील आणि मग या आरक्षणाची गरज लागणार नाही. त्यावेळेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीनिहाय जनगणना नको होती. कारण का तर त्यांच्या मते हिंदू कोड बिलावरती बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण होतं संसदेतलं जे खूप गाजलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी एक मुद्दा मी तुम्हाला फक्त त्याचा सांगतो ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा मानस काय होता तो आपल्याला कळू शकतो. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले होते की या अथांग सागराप्रमाणे पसरलेला आपला हिंदू धर्म, त्या धर्मात अनेक कालबाह्य रीतिरिवाज आणि संकल्पना आहेत ज्यांच्यामुळे या अथांग हिंदू सागराचा एक डबकं होऊन बसलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक हिरे माणिक मोती पण आहेत. पण त्याच जोडीला अनेक चपला आणि बुटं आल्या असल्यामुळे ह्या डबक्याला घाण येऊ लागली आहे आणि अशा यांनी त्यांनी तो जातीनिहाय सर्वे त्यावेळेला करायचं नाही असा त्यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला होता. अच्छा, ह्याला त्यानंतर कोर्टाची पण हे आहे म्हणजे मान्यता त्या निर्णयाला होती. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय त्यावेळेला चर्चेला गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्या संविधानामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याला कुठचाही प्रावधान नाही. कारण आपलं संविधान हे लोकसंख्येला मान्यता देतं, कुठच्याही जात धर्माला मान्यता देत नाही. हा इव्हन
कोर्टांनी सुप्रीम कोर्ट. मान्यता दिलेला विषय होता. आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुरळीतपणे तशा चालू होत्या, ह्या बदलल्या कधी? तर ज्या वेळेला जनता पार्टीचं सरकार आलं 77 साली, काँग्रेस प्रथमच पराभूत झाली आणि त्यावेळेला अनेक रिजनल पार्टी, छोट्या छोट्या पार्ट्या ज्या होत्या त्या अस्तित्वात येऊ लागल्या होत्या. ह्या सगळ्या पार्ट्या आपापल्या ठिकाणी आपापल्या राज्यामध्ये अनेकदा त्या राज्यातले विषय घेऊन हे करायच्या. त्यातल्या बऱ्याचशा पार्ट्या जातीयवादी आपण म्हणू किंवा जातीचं राजकारण करणाऱ्या पार्ट्या होत्या. आणि त्यावेळेला एक डिमांड यायला लागली की जे फक्त SC आणि STसाठी जे आरक्षण दिलेलं आहे, तर त्याच्यापेक्षा आणखीन एक फार मोठा समाज आहे जो वंचित आहे आणि ज्याच्यासाठी पण सरकारने काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला सरकारने 1979 साली मंडळ आयोगाचे गठन केलं. मंडळ आयोगाचं गठन झाल्यानंतर त्यांनी 80 साली रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट काय होता त्याच्यावरती काँग्रेस सरकार 10 वर्ष गप्प बसून होती. अच्छा, तो रिपोर्ट त्यांनी बिलकुल पब्लिश केला नाही. त्यांनी तो वाचला नक्कीच असणार, कारण तो रिपोर्ट सादर करतात त्यावेळेला त्यांना ते सांगायला लागतं की मी काय रिपोर्ट दिलाय ते. जसा तो व्होरा कमिशनचा रिपोर्ट काय आहे हे न सांगता माहिती बाहेर आलेली बातम्या आहेत, पण खरा व्होरा कमिशनचा रिपोर्ट काय माहित नाही. तसा मंडळ रिपोर्ट काय होता त्या पॉलिटिक्स आणि याच्यामध्ये करप्शन, पॉलिटिक्स, क्राईम, क्रिमिनलायझेशन मध्ये. विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा 1989 साली पंतप्रधान झाले, त्यांनी आपली एक स्वतःची वोट बँक बनवण्यासाठी, कारण की ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि त्यांचं सरकार जे होतं ते कम्युनिस्ट एका बाजूला आणि BJP एका बाजूला, या दोन टेकूनच्या वरती ते सरकार होतं. त्यांनी आपली एक स्वतःची वोट बँक मुसलमान, ठाकूर आणि दलित लोकांची बनवण्याच्या दृष्टीने आणि मागासवर्गीयांच्या त्यांनी मंडळ आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा डायरेक्ट त्याची परिणिती काय झाली तर एक फार मोठा क्लास, ज्याला आपण OBC क्लास म्हणतो हल्ली, तर तो OBC क्लास त्या मंडळ आयोगाने तयार केला. आणि तो, माझं पर्सनल मत आहे, हा OBC वर्ग जो आहे तो आता भस्मासूर होऊ लागलेला आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. कुठच्याही OBC समाजाला दुखवण्याचा किंवा त्यांच्यावर टीका मी करत नाहीये, हे आधी स्पष्ट करून ठेवतो. त्यावेळेला 89 आणि 90 साली जेव्हा मंडळ आयोगाचं घोषणा विश्वनाथ प्रताप सिंगनी केली, त्यानंतर भारतीय जनता पार्टीने कमंडळाचं राजकारण सुरू केलं. ते नेहमीच म्हणा मंडल विरुद्ध कमंडल. आता ह्याच्यामध्ये 2 थिअरीज आहेत. भारतीय जनता पार्टीवाले म्हणतात की 1984 साली पहिली धर्म संसद झाली होती, त्या एका कुंभमेळा त्यावेळेला जो झाला होता प्रयागराजला त्याच्यामध्ये, आणि त्या धर्म संसदेमध्ये राम जन्मभूमीचा विषय आपण हातात घेऊन ती भूमी, बाबरी मस्जिद त्यावेळेला तिकडे होती, त्यांच्या मुक्त करायचं त्यांनी रेझोल्युशन पण पास केलं होतं. त्या अनुषंगाने जे तो प्रोसेस सुरू झाला, त्यात राजीव गांधींनी 1987 साली त्या बाबरी मशिदीचे कुलप उघडून, ते दरवाजे उघडून त्यांना तिथे आतमध्ये रामलल्लाची यांची पूजा करायला परवानगी दिली. त्याच्या मागेही एक आणखीन त्याची राजकीय हे होती चाल. त्याचं कारण शहाबानो खटला जो होता तो त्याच्या विरुद्ध त्यांनी विरोध केल्यावर फिरवून परत मुसलमानांना हवा तसा कायदा केला, बदलला, घटना बदलली. आणि म्हणून त्यांनी हिंदूंना थोडंसं पॅसिफाय करण्याकरता त्यांनी हे रामलल्लाचं उघडलं. तर हे जेव्हा सुरू झालेलं बघितलं, नेहमी राजकारणाशी संधी साधू राजकारणाशी निगडीत राहिलंय. तर हे जेव्हा VP सिंगनी बघितलं, त्यानंतर VP सिंगनी मंडळाचा निर्णय घेतला, अशी एक स्कूल ऑफ थॉट आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात की कमंडळ हा विषय आम्ही आधीच घेतलेला होता आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून VP सिंगनी मंडळ आणलं. तर हे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण ही वास्तव स्थिती अशी आतापर्यंत आहे. आता मगाचा जो विषय होता की 2011 साली यांनी कास्ट सेन्सस घेतला आणि तो घोषित का नाही केला, तर मोदी सरकारने सांगितलं त्यामध्ये अनेक त्रुट्या होत्या. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर त्याची जी त्रुटी त्यांनी सांगितली आणि ती धक्कादायक आहे, म्हणजे आपल्याला हसू का रडू असं होतं. त्यांनी सांगितलं की त्या रिपोर्टप्रमाणे SC आणि ST व्यतिरिक्त जो OBC समाज आहे तर त्याच्या जाती किती होत्या, तर त्यावेळेला जे ज्ञात होतं की 414 जाती आहेत OBCच्या. हे तो 2011चा सेन्सस व्हायच्या आधी, कास्ट सेन्सस व्हायच्या आधी.
कास्ट सेन्ससचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे 414, त्या रिपोर्टप्रमाणे 4,28,677 जाती आहेत असं त्या रिपोर्टमध्ये लिहिलं गेलं होतं. आणि हे म्हणजे अक्षरशः हास्यास्पद आणि रिडिक्युलस गोष्ट होती. आणि अशा अनेक त्रुटी प्रत्येक राज्याच्या बाबतीत होत्या. म्हणून आम्ही हा निर्णय घोषित करत नाही आहोत असं केंद्र सरकारने त्यावेळेला घोषित केलं होतं. आता त्यानंतर आपण जर का पुन्हा या विषयावरती येऊ की हा निर्णय चांगला का वाईट, आणि माझं विश्लेषण मी सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती सांगणार आहे. सगळ्यात पहिलं, राहुल गांधी जे बोलत होते की आम्हाला जातनीय हे पाहिजे, जनगणना पाहिजे का, तर त्यांचं एक ते ब्रीदवाक्य होतं की जिसकी जितनी आबादी उसकी उतनी हिस्सेदारी. म्हणजे त्यांना काहीही करून हिंदू समाजामध्ये फूट पाडायची आहे. आणि त्या फूट अशा काय म्हणतो त्याला आपण लोकांना आवडणाऱ्या घोषणा दिल्या की लोकांच्यामध्ये नसलेल्या काय विचार उत्पन्न करायचे आणि लोकांना सरकारच्या विरुद्ध भडकवायचं, हे त्याच्या मागचं त्यांचं धोरण होतं. आणि त्यासाठी सरकार या मागण्यांकडे कधी आतापर्यंत लक्ष देत नव्हतं. पण सरकारने आता जेव्हा हा निर्णय जेव्हा घोषित केला त्याचे फायदे काय आणि तोटे काय, तर आता जे फायदे सांगितले जात आहेत सरकारतर्फे अजूनपर्यंत काही नाही, त्यांनी फक्त घोषणा केली. पण जे एक्सपर्ट लोक जे आहेत ते सांगतात, ते म्हणतात, आणि ते थोडंसं मी बरोबर आहे असं मला वाटतंय, की नेमक्या जाती आपल्या किती आहेत देशामध्ये, त्यांच्या पोट जाती किती आहेत आणि त्यांची संख्या किती आहे याचा एक डेटा आपल्याला उपलब्ध होईल जर का हे केलं तर. आणि मग ज्या शेवटच्या टप्प्याच्या माणसापर्यंत जनकल्याण आणि कल्याणकारी योजना ज्या पोचायला पाहिजेत त्या आपल्याला कळेल की त्यांच्यापर्यंत पोचतायत की नाही. आणि त्या दृष्टीने पोचत नसेल तर तिथे सरकार त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी योजना त्याच्यामध्ये काहीतरी फेरफार करून कार्यान्वित करू शकेल. आणि कुठे काही विषमता दिसली तर ती विषमता सुद्धा दोन जातींमधली दूर करता येईल. हे फायदे त्यातले बोलले जातात. जे तोटे जे आहेत ते तोटे जे मला पण वाटतात ते म्हणजे एक तर आपल्या पूर्ण समाजामध्ये काय म्हणतो त्याला डिव्हिजन निर्माण होईल, विभाजन होईल आपल्या समाजामध्ये, जातींमध्ये, पोटजातींमध्ये. आत्ताच आपण बघतोय की मराठा समाजाचं आंदोलन, त्याचे मनोज जरांगेंनी सांगितलं की काय मुंबईत येत आहेत आणि पुन्हा त्या आंदोलन करणार, आमरण उपोषण. धनगर समाज आपल्या इथे, त्यांना पण आरक्षण पाहिजे. तुम्ही जर का राजस्थानमध्ये गेलात तर मीना समाज आहे, हरियाणात गेलात तर जाट समाज आहे, गुजरातमध्ये गेलात तर पटेल समाज आहे. प्रत्येकाला आरक्षण पाहिजे. आणि एक तर जातीवाद ह्याच्यामुळे सुरू होईल देशामध्ये. ऑलरेडी भाषावाद आहेच आपल्या देशामध्ये सुरू मोठ्या प्रमाणावरती. त्यात जर का जातीवादाचं हे पडलं, काय म्हणतो आपण त्याला, भर पडली, तर माझं पर्सनल मत असं आहे की आपला हिंदू समाज अजूनही एवढा प्रगल्भ नाहीये की जो स्वतःला ह्या सगळ्यातनं बाहेर काढू शकेल, किंवा हिंदू समाजामध्ये अजून एवढे प्रगल्भ नेते नाही आहेत की जे ह्या सगळ्यातनं समाजाला बाहेर काढू शकतील. आणि समाजाचं टोटल ह्यामध्ये विघटन होईल आणि ऱ्हास होईल आपल्या देशाचा. हे माझं पर्सनल मत आहे. हिंदू समाजापुरतं जर का बोलायचं झालं तर हिंदू धर्मात जातीचं क्लासिफिकेशन हे कधीही व्यक्तीच्या कर्मावर आधारित असायचं, हे माझं पर्सनल मत आहे. लोक म्हणतात की ते जाती जन्माप्रमाणे ठरते, पण अगदी मी कुठच्या पुस्तकात जाऊ इच्छित नाही, नाहीतर त्या एक वेगळा वाद निर्माण होईल. पण आपण जर का अगदी रामायणापासून, कृष्णापासून जे काय बोध घेतलेत लोकांचे, त्या धर्माविषयी जे पुस्तकं आहेत, भगवद्गीता, इतरही पुस्तकं आहेत, वाचली, तर माणसाचं कर्म ही त्याची जात ठरवतो हिंदू धर्मानुसार. जन्म जात ठरवत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण जर का द्यायची झाली, अगदी 2-4 उदाहरण द्यायची, तर माझ्या मते बाजीराव पेशवे हे सर्वात मोठे क्षत्रिय होते. जरी ते ब्राह्मण असले तरी ते कर्मानी ते सर्वात मोठे क्षत्रिय होते. कृष्ण भगवान हा तर गवळ्याचा मुलगा म्हणून, म्हणजे मनुष्य रूपामध्ये असताना गवळ्याचा मुलगा म्हणून तो जन्माला आला होता. पण साऱ्या विश्वाला सर्वोत्तम तत्वज्ञान शिकवणारी व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांनी ज्या अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्या ह्याच्यामध्ये, ती सगळ्यांच्या समोर आता आपल्याला एक आदर्श म्हणून आपण मानतो. आणि सगळ्यात तिसरं उदाहरण द्यायचं अगदी आत्ताचं,
तर माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले सर्वात मोठे ब्राह्मण होते. विद्वत्ता जर का आपण हे लावायचं ठरलं तर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात मोठे ब्राह्मण आपल्या देशातले होते, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. विद्वान होते. म्हणून म्हटलं विद्वत्ताचा जर का आपण हे यार्डस्टिक लावायची ठरली तर बाबासाहेब आंबेडकर वॉज द बिगेस्ट ब्राह्मण एव्हर हू टूक बर्थ इन दिस कंट्री. आताचा विषय काय आहे? राजकीय विषय. एक तर कसंही करून विरोधी पक्षांना जे आत्ता कोर्टाने जी कॅप टाकली आहे आरक्षणावरती 50% आणि त्याला आता आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन 10% 10% म्हणून ती 60% झाली आहे, पण कोर्टाची कॅप 50% आहे. ती कशीही करून काढून टाकायची आहे आणि त्यांना ती 75% पर्यंत न्यायची आहे. म्हणून विरोधी पक्ष सारखे जातीनिहाय जनगणना करा म्हणून मागे होते. आणि जर का ती 75% जर का गेली तर किती हास्यास्पद आणि इतकी मॉकरी होऊन जाणार आहे आपल्या देशाची सगळ्याची. कारण की आपण हे देतो कोणाला? आरक्षण देतो कोणाला? मागासवर्गीयांना. मागासवर्गीय कुठच्या धर्मामध्ये आहेत किंवा जाती वर्ण व्यवस्था कुठच्या धर्मामध्ये आहेत? हिंदू धर्मामध्ये. अनेक लोक इस्लाममध्ये जातात, अनेक लोक कन्वर्ट होतात ख्रिश्चॅनिटीमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या 2 धर्मामध्ये सुद्धा आपण आरक्षण देतो. म्हणजे केरळ सरकार दलित ख्रिश्चन म्हणून आरक्षण देते. आणि आता महाराष्ट्रात जर का तुम्ही बघितलं तर ओबीसी मुसलमान म्हणून आपण आरक्षण त्यांना देतो. म्हणजे हे 2 धर्म जे जाती मानतच नाहीत त्यांना सुद्धा आपण देतो. इतकं हे आहे. शेवटची गोष्ट जर का सांगायची जर का झाली, 2 गोष्टी सांगतो. 2 दिवसापूर्वी मोहनराव भागवत मोदी साहेबांना भेटले होते. त्याला खूप चर्चा होती की मोहनराव कशाला गेले तिथे भेटायला वगैरे. तर मला असं वाटतंय की या कारणासाठी गेले असावेत. मोदी साहेबांनी त्यांना नक्की, आम्ही पहलगामबद्दल तर काय सांगितलं असेलच, पण हा खूप मोठा निर्णय आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करायला जातो आहोत. कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्ष ही जाती व्यवस्था मिटवण्यासाठी काम करतोय. अनेक पिढ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या राबल्या त्यासाठी. आणि या एका निर्णयाने या सगळ्या 100 वर्षाच्या प्रयत्नांवरती पाणी फिरेल अशी मला भीती वाटते. आणि उदाहरण जर का द्यायचं सरकारसाठी, हा निर्णय जर का घेतला तर इट इज गोइंग टू बी रायडिंग ए टायगर. वाघावरती स्वार होण्यासारखं हा विषय असणार आहे. तुम्हाला त्या वाघावर स्वार होऊन त्या वाघाच्या वरती त्याला कायम हे करायला लागेल. उतरण्याचा प्रयत्न केला तर तो वाघ तुम्हाला खाऊन टाकेल. त्यामुळे पर्सनली हा निर्णय योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. मला वाटतं आता पहिल्या टप्प्यामध्ये हे महत्त्वाचं जे प्रथमदर्शनी आहे ते सगळं सांगितलंय. यानंतर परत 1-2 दिवसांनी आणखीन काय घटना घडतात. पण माझं स्वतःचं मत असं आहे की वॉर होऊ शकत नाहीये. त्यामुळे लक्ष डायव्हर्ट करण्याकरता एक फार मोठं साधन. याला एक दुसरं असू शकेल कारण मी हे आपला व्हिडिओ आज लोकांनी बघितला की भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक माझ्यावरती वैतागतील, भडकतील, ट्रोल करतील मला की मोदी साहेबांना अक्कल नाही का, त्यांना काही कळत नाही का, सगळी अक्कल तुलाच दिली आहे का, अनेक गोष्टी ते बोलू शकतील. पण सगळी नाही, पण अक्कल दिली आहे मला. पण हे मी आत्ता सांगू इच्छितो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट जी नमूद करायची राहिली माझी, म्हणून मी आता शेवटी पुन्हा नमूद करतोय की सरकारने नुसती घोषणा केलेली आहे की पुढच्या जनगणनेबरोबर म्हणजे नेक्स्ट सेन्सस जेव्हा होईल त्याच्या बरोबर जातीय जनगणना करण्यात येईल. पुढचा सेन्सस कधी होईल ते अजूनपर्यंत घोषित केलेलं नाही. काल राहुल गांधींनी सांगितलं की तारीख सांगा. आणि यांनी तारीख डिक्लेअर नाही केलेली. त्यामुळे कदाचित असं असेल की 1-2-3 वर्ष अशी खेचून न्यायची जर का, असं असू शकतं. हा परत एक नवा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की करणार, पण कधी करणार. ते युद्ध करण्यासारखंच झालं की धडा शिकवणार पण कधी शिकवणार. एनिवे, धन्यवाद.